हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. चला तर मग सुरुवात करूया बहरेल प्रेम कथेच्या नवीन भागाला. ती आपल्या मुलासाठी ज्या चक्रव्यूहात अडकली होती त्यातून आता तिची सुटका नाही. माहीत असून सुद्धा ती लढत होती. जे बघून एक वेळ अभिसुद्धा बघतच राहिला. एक आई अशी सुद्धा असू शकते यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. कारण आईचं एक भयानक असं रूप त्याने बघितलं होतं. पण समोरच्या सत्याला सुद्धा तो नाकारू शकत नव्हता. आज त्याच्या समोर एक अशी आई होती जी स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी मरण समोर दिसताना सुद्धा लढत होती. रश्मीच्या डोळ्यात आता एक अनामिक भीती होती आणि तिचे ओठ थरथरत होते. पण जसं अभिनेत्याच्या तोंडून वेदांतिकाचा उच्चार ऐकला त्याने डोक्यात आलेले सगळे विचार बाजूला केले आणि आपली तीक्ष्ण नजर पुन्हा रश्मीवर आणली. त्याची ती धारधार नजर बघून रश्मी आपली थुंकी गिरू लागली. तिचा घसा कोरडा पडू लागला. मी तुला लास्ट टाइम विचारतोय, माझी प्रिन्सेस कुठे आहे? काय केलंस तू तिच्यासोबत? तू ती नाही आहेस म्हणून मला सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. फक्त मी जे विचारतोय त्याचं उत्तर दे. त्याचा आवाज शांत होता, पण तिथला थंडपणा तिथे असणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर काटा देऊन गेला आणि रश्मीने भीतभीतच आपली मान खाली घातली. तिची झुकलेली नजर तिथे असणाऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन गेली आणि वसंतराव धक्का बसून अरखडले. राजीव सुद्धा खूप धक्क्यात ज्योती उर्फ रश्मीला बघू लागले. तर साधना यांनी आपल्या डोक्यावरच हात ठेवला. म्हणजे इतक्या दिवस त्यांनी जिच्यावर इतका विश्वास ठेवला ती त्यांची कुणीच नव्हती. उलट त्यांचा वापर करून ती त्यांचंच घर पोखरायला आली होती. यावर तर आता साधना यांना स्वतःचाच राग येऊ लागला आणि त्यांनी सरळ जाऊन रश्मीच्या कानाखाली वाजवली. तो आवाज इतका दमदार होता की वसंतराव आणि राजीव यांनी लगेच तिकडे बघितलं. तर आता साधना ज्योतीसमोर रागात लालबुंद होऊन उभी होती. का का केलंस तू हे सगळं करून? या घरात आमच्या बाबांच्या विश्वासासोबत खेळून? हां, सांग ना, किती मुश्किलीने बाबांनी त्यांच्या मनातला राग, द्वेष बाजूला करून तुला म्हणजे ज्योतीला, त्यांच्या लेकीला माफ केलं होतं. तुला जराही लाज वाटली नाही असा भावनांचा बाजार मांडायला? बोलून साधनाने पुन्हा रश्मीच्या दुसऱ्याही गालावर दिली. जणू आपला सगळा राग, संताप ते तिच्यावर काढत होती. कारण काहीही असलं तरी त्यांच्या वागण्याने त्यांच्या लेकाचं मन किती दुखावलं गेलं आहे याची जाणीव होती त्यांना. मॉम, तू शांत हो. आणि तू आता सरळ सरळ सांग, माझी प्रिन्सेस कुठे आहे? अभि म्हणाला आणि रश्मीला रागात बघू लागला. साधना सुद्धा आता रश्मीला रागात बघू लागली. मला खरंच माहिती नाही, मी काहीच केलं नाही. रश्मी खाली मान घालून हळूच बोलली. अभि ही अशी नाही सांगेल. हिला पोलिसांच्यात हवाले कर. तेच काढतील हिच्याकडून बरोबर, राजीव म्हणाले. येस डॅड, बोलून अभिने इन्स्पेक्टरला कॉल लावला. आता तर घरातल्या सगळ्यांनाच वेदांतिकाची काळजी वाटू लागली होती. वसंतराव सुद्धा चिंतेत सोफ्यावर बसले होते. आज त्यांच्यावर दुहेरी आघात झाला होता. एकतर जिला ती आजपर्यंत आपली लेक समजत होते ती त्यांची लेकच नव्हती, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची गुडिया ती कुठेच सापडत नव्हती.
यामुळे ते खूप खचले होते. राजीव सुद्धा आपल्या परीने प्रयत्न करत होते, तर साधना काळजीत सैरभैर झाली होती. त्यांना वेदांतिकासोबत तिच्या होणाऱ्या बाळाचीही काळजी वाटत होती. आणि अभि, तो तर पाण्याविना माशासारखा तडफडत होता. त्याने आपली संपूर्ण टीम कामाला लावली होती. अभिने फोन केल्यावर इन्स्पेक्टर सुद्धा लगेच येऊन ज्योती उर्फ रश्मीला घेऊन गेले. आता सिनियरची ऑर्डर ते थोडीच वेळ करणार होते. अभिचं सतत फोनवर इन्स्ट्रक्शन देणं सुरू होतं. तो खूप अस्वस्थ झाला होता. त्याला आपल्या प्रिन्सेस आणि लिटिल प्रिन्सेस दोघांचीही काळजी वाटत होती. आज पहिल्यांदा त्याला हरल्यासारखं वाटत होतं. जवळजवळ तासाभराने अभिच्या हातातला फोन वाजला. त्याने तो पटकन कानाला लावला, पण समोरून असे काही म्हटले गेले की अभि जाग्यावरच स्टिफ झाला आणि त्याच्या हातून फोन पडता पडता राहिला. हॅलो. अभिने थरथरत्या हाताने फोन घेऊन कानाला लावलाच होता की, हॅलो दादा. समोरून आरवचा घाबरलेला आवाज आला आणि इकडे अभिचं हृदय स्किप झालं. तो तसाच वेगाने पडत सुटला. अभि, अरे कुणाचा फोन आहे आणि तू कुठे जातो आहेस? राजीव, सुगंधा आणि वसंतराव मागून त्याला ओरडत राहिले, पण तो काहीही न ऐकता सरळ जाऊन आपल्या गाडीत बसला. तसं ड्रायव्हरने कार स्टार्ट केली आणि क्षणात ती त्या सगळ्यांच्या नजरेआड झाली की त्यांना पापणीही हलवण्याचा वेळ भेटला नाही. देवा, सगळं ठीक असू दे, आमची गुडिया सुखरूप असू दे, बोलत साधना आत आली आणि तिने मेडला सांगून लगेच देवघरातील देव पाण्यात ठेवले आणि वेदांतिकासाठी प्रार्थना करू लागले. सोबतच त्यांनी देव्हाऱ्यात अखंड दिवा सुद्धा लावून घेतला. ज्योती उर्फ रश्मी शर्मामुळे या घरावर जे दुःखाचं सावट पसरलं आहे ते लवकरात लवकर निघून जावं असं त्यांनी मनोमन देवाला साकडं घातलं. इकडे अभि शक्य तितक्या लवकर आरवजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, पण मुंबईची ट्रॅफिक आज त्याच्या आड येत त्याला थांबवू पाहत होती, ज्यामुळे गाडीच्या आत अभिची चिडचिड आणि भीती दोन्ही वाढत होती. एकतर आरव सोबत त्याचं पूर्ण बोलणं झालं नव्हतं आणि त्याचा फोन कट झाला. अभि त्याला फोन करत होता तर आता तो ऑफ येत होता, म्हणून आता अभिच्या रागाचा पारा 7व्या आभारात पोहोचला होता. त्या एसी कारमध्ये सुद्धा त्याला घाम सुटू लागला होता. कधी एकदा आरवजवळ पोहोचतोय असं झालं होतं त्याला, कारण त्याला जितकी आपल्या प्रिन्सेसची काळजी होती तितकीच त्याला आता आरवची सुद्धा चिंता वाटू लागली होती. म्हणूनच तर त्याने घरी कुणालाही काही सांगितलं नाही आणि तसाच सरळ निघून आला होता. आताही तो काळजीत सतत ड्रायव्हरला गाडी फास्ट ड्राईव्ह करायला सांगत होता, ज्यामुळे ड्रायव्हर सुद्धा चांगलाच घाबरला होता. थोड्याच वेळात अभिची कार आरवने सांगितल्या लोकेशनवर पोहोचली आणि अभि कारमधून खाली उतरला. पण समोरचं ते मोठं हॉस्पिटल बघून आता मात्र त्याला आणखीच भीती वाटू लागली. त्याच्या शरीरातला प्रत्येक अवयव उडू लागला. त्याचा हृदय तर कमालीचा आवाज करू लागला होता. प्रिन्सेस आणि लिटिल प्रिन्सेसच्या चिंतेत त्याचा जीव बाहेर येऊ पाहत होता. पण त्याने स्वतःला सावरलं आणि तसाच आत आला. तो जाऊन रिसेप्शनला काही विचारणारच की तितक्यात जॉन तिथे आला. अभिने वाड्यातून निघताना जॉनला आरवची लोकेशन सेंड केली होती आणि ताबडतोब पोहोचायला सांगितलं. तसा आज्ञाकारी जॉन लगेच तिथे हजर झाला होता. बॉस, या साईडला, बोलत जॉनने अभिला इमर्जन्सी वार्डच्या दिशेने नेलं. अभि सुद्धा काही न बोलता त्याच्यासोबत जाऊ लागला, पण आतून पार घाबरला असूनही त्याने आपला चेहरा पूर्णपणे निर्विकार ठेवला होता. त्याला बघून हे कुणीच
सांगू शकणार नव्हतं की त्याच्या आत आता कुठलं वादळ उठलं आहे ते. आणि एका रूमजवळ येऊन जॉनची पावलं थांबली. त्याने हळूच हात समोर करून अभिला आत जाण्याचा इशारा केला. तसं अभिने डोळे गच्च मिटून घेतले आणि दीर्घ श्वास भरत स्वतःला शांत करून त्याने हळूच तो दार आत लोटला. तर समोर बघून त्याचे डोळेच मोठे झाले. समोर आरव बेडवर निश्चित पडला होता. त्याच्या डोक्याला पट्टी लागली होती आणि एका बाजूने सलाईन लावली होती. जे बघून अभि खूप शॉक झाला. पण आता त्याला अजूनच आपल्या प्रिन्सेसची काळजीने घेरलं. त्याने आपली भिरभिरती नजर त्या खोलीत सर्वत्र टाकली, पण त्याला वेदांतिका कुठेच दिसली नाही. एक नर्स आता आरवजवळ थांबली होती. अभिला तिथं बघून ती घाबरून उभी राहिली. मी डॉक्टरांना सांगून येते, नर्स म्हणाली आणि तशीच त्या रूममधून धावत बाहेर पडली. तर अभि जाऊन आरवजवळ उभा झाला. जॉन, त्याने आवाज दिला तसं बाहेर दाराशी उभा असलेला जॉन धावतच आत गेला. जॉन, प्रिन्सेसची काही खबर? बोलून अभिने जॉनवर आपली नजर टाकली. तसं जॉनने आपली मान खाली घातली आणि इकडे तिकडे केलं. तर अभिच्या चेहऱ्यावर चिंतेची रेख आणखी गडद झाली. ते बोलतच होते की दरवाजा वाजला. तसं अभिसोबत जॉनचं लक्ष तिकडे गेलं. तर दारात नर्स सोबत डॉक्टर उभे होते. अभिचा इशारा मिळताच ते दोघेही आत आले. तर जॉन बाहेर निघून गेला. डॉक्टर, हाऊ इज ही? आता तो कसा आहे? अभि आरवकडे बघत. नथिंग सिरियस मिस्टर पाटील. औषधांची गुंगीमुळे ते झोपले आहेत. शुद्ध आली की तुम्ही त्यांना घरी नेऊ शकता, डॉक्टर म्हणाले. तसं अभिने त्यांना होकार दिला. तसे डॉक्टर आणि नर्स निघून गेले. इकडे अंधाऱ्या खोलीत एका मुलीचा ओरडण्याचा आवाज येत होता. आवाजावरूनच ती किती घाबरली आहे याचा अंदाज तिथल्या भिंतींना सुद्धा येत होता. सध्या तरी त्या मुलीचे हातपाय बांधले होते, म्हणून ती प्रयत्न करून सुद्धा स्वतःला सोडवू शकत नव्हती आणि जीवाच्या आकांताने स्वतःला सोडवण्यास समोर असलेल्या नराधमाला विनवत होती. पण एक वेळ तिथल्या भिंतीला पाझर फुटेल, पण त्यांना काहीच फरक पडणार नाही असं दाखवत ती दोन्ही माणसं तिथून निघून गेली. ती मुलगी मात्र अजूनही रडत ओरडत विनवणी करत होती. तितक्यात बाजूला येणाऱ्या त्या आवाजाने तिने वळून तिकडे पाहिलं आणि तिने तोंडावरच हात ठेवला. क्षणात तिचे डोळे मोठे झाले आणि भीतीची लहर तिच्या अंगात भेदून गेली. बाजूला तिचं बेड्या घातलेली ज्योती अजूनही तो येणार, तो तुला मारणार असंच बडबडत होती. जे बघून त्या मुलीला तिची दयासोबत आपल्यासाठी भीती सुद्धा वाटू लागली आणि तिचा हात आपल्या पोटावर गेला. हॉस्पिटल. दादा. आरवच्या येणाऱ्या हळव्या आवाजाने अभि लगेच त्याच्या जवळ सरसावला. दादा, गुडिया, तिला वाचव. आरव अर्ध झोपेत बडबडू लागला. जे ऐकून अभिच्या हृदयाचे ठोके कैक पटीने वाढले आणि त्याची भीती खरी ठरली होती. त्याच्या प्रिन्सेसचा जीव धोक्यात आला होता आणि तो कोण करू शकतो हे त्याने लगेच हेरलं होतं. त्याने लगेच फोन काढला आणि आपली टीम कामाला लावली. राघव शिवाय त्याच्या कुठल्याच शत्रूत इतकी ताकद नव्हती की
ते अभिराज पाटीलच्या बायकोवर हात टाकतील. म्हणून त्याने पटापट जॉनला इन्स्ट्रक्शन दिलं आणि तो मागे फिरला. तर आता आरव शुद्धीत आला होता आणि अभिला पाठमोरा बघून तो स्वतःच उठायचा प्रयत्न करत होता. जे बघून अभि धावतच त्याच्या जवळ गेला. त्याने आरवला आधार देत उठायला मदत केली. त्याच्या पाठीच्या भागाने बेट किंचित वर करून तो सुद्धा बाजूच्या स्टूलवर बसला. तसं त्याला बघून आरवने आपली मान खाली घातली. अपराधी भावनेने त्याच्या पापण्या झुकल्या होत्या. तर अभि अजूनही निर्विकार चेहऱ्याने त्याला बघत होता. आणि अचानक आरवने अभिचा हात आपल्या हातात घट्ट पकडला आणि रडू लागला. दादा, आय एम सॉरी. सगळी माझी चूक होती. ते गुडियाला घेऊन गेले आणि मी काहीच करू शकलो नाही. पण तुझी शपथ दादा, मी खूप प्रयत्न केला रे, पण त्यांना अडवू शकलो नाही. तू प्लीज गुडिया आणि बेबीला लवकरात लवकर सुखरूप घेऊन ये. आरव अभिच्या हातावर डोकं टेकवत बोलला. तसे इकडे अभिने रागात डोळे घट्ट आत ओढून घेतले. बट आरव, तुला माहिती असताना तू प्रिन्सेसला बाहेर नेण्याची रिस्क कशी घेतली? बरं, बाहेर गेलात तर गेलात, पण तुला मला सांगावंसं सुद्धा वाटलं नाही? तुला तर सगळं माहिती होतं ना? अभि जड आवाजात म्हणाला. तशी आरवने आपली मान खाली घातली. खरंच तर बोलत होता त्याचा दादा. जेव्हा त्याने सगळी परिस्थिती सांगितली होती तरी सुद्धा त्याने ही रिस्क घेतलीच कशी, म्हणून तो थोड्या वेळापूर्वीच आठवू लागला. पुढील भाग लवकरच.